नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 7चा चॅप्टर नंबर 14 अल्जेब्रिक फॉर्म्युला एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर. ठीक आहे, तर त्याचा प्रॅक्टिस सेट बघणार आहोत आपण 50. त्याचा फर्स्ट क्वेश्चन आहे एक्सपांड. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे इन ब्रॅकेट 5a + 6b ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे आपल्याला हे जे एक्झाम्पल आहेत फर्स्ट क्वेश्चनमधले, तिथे आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे a + b ब्रॅकेट स्क्वेअर = हे या पद्धतीने दिलं आहे, त्याला आपण असं एक्सपांड करायचं आहे. ठीक आहे, तर मग चला आता इथे येईल 5a + 6b. बघा आपण आता हे या पद्धतीने एक्सपांड करून घेऊया. इथे येईल a² म्हणजे a म्हणजे आपला 5a आणि b म्हणजे 6b आहे. तर 5a² + 2 ॲज इट इज घेऊया. a इथे मल्टिप्लिकेशन येतं म्हणून 5a × 6b प्लस इथे 6bचा स्क्वेअर 6b². ठीक आहे, या पद्धतीने येईल. मग आता आपण हे सॉल्व करून घेऊया. 5चा स्क्वेअर किती येतो 25a² प्लस इथे 2 × 5 आणि 5 × 6 म्हणजे 2 5 = 10, 10 6 = 60. म्हणून इथे 60a × b येईल प्लस 6चा स्क्वेअर येतो 6 6 = 36b². ठीक आहे, आपण फॉर्म्युल्यामध्ये फक्त फॉर्म्युल्याप्रमाणे जे व्हॅल्यू आणि व्हेरिएबल आपल्याला दिले आहेत ते आपण मांडून घेतले आहेत आणि पुढे फक्त ते सॉल्व करून घेतलेले आहेत. ठीक आहे, समजलं. आता सेकंड एक्झाम्पल आहे इन ब्रॅकेट a/b + b/3 ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता हे पण तसंच करूया. इथे येईल a/2 प्लस b/3 ब्रॅकेट स्क्वेअर आहे. मग इथे a/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 × a/2 × b/3 प्लस इथे b/3 ब्रॅकेट स्क्वेअर येणार आहे. ठीक आहे, आता a/2चा स्क्वेअर, aचा स्क्वेअर येतो a², 2चा स्क्वेअर येतो 4 प्लस इथे 2 येतो. आता बघा हा 2 2 कॅन्सल होऊन जाईल. a × b अपॉन इथे फक्त 3 उरतो म्हणून /3 प्लस आता इथे येईल b² अपॉन 3² म्हणजे 3 3 9 झालं सॉल्व. इझी होतं ना. इथे काय केलं आपण 2 1 2 हे कॅन्सल झाले. a × b ab आणि अपॉन हा डिनॉमिनेटरचा 3 उरतो म्हणून इथे आपण 3 घेतला आहे. समजलं. आता थर्ड आहे 2p - 3q ब्रॅकेट स्क्वेअर = 2p. आपला a आहे आणि हा b आहे म्हणून a² प्लस 2 × 2p × 3q प्लस 3q² = 2चा स्क्वेअर येतो 4 2 2 = 4 4 p ॲज इट इज येतो त्याचा स्क्वेअर प्लस आता 2 2 = 4 आणि 4 3 = 12 pq येईल. इथे सॉरी इथे मायनसचा साईन आहे, इथे मायनस येईल. इथे येईल 12 pq प्लस 3 3 = 9 q². आलं सर्वांच्या लक्षात कसं आपण सॉल्व करतो इथे. ठीक आहे, आता फोर्थ आहे x - 2/x². ठीक आहे, आता आपला हे a आहे हा p आहे आपल्याला. मग कसं करता येईल इथे a² म्हणजे x² - 2 × x × 2/x प्लस इथे 2/x² येईल. ठीक आहे, मग इथे ॲज इट इज येईल x² मायनस आता हे इथे काय होईल हा 2 2 इथे 4 होईल प्लस आणि हा x आणि हा x कट होऊन जाईल आणि इथे 2 2 = 4/x² येणार आहे. ठीक आहे, हे आपलं असणार आहे फायनल आन्सर. समजलं. आता फिफ्थ नंबरचा आहे ax + by ब्रॅकेट स्क्वेअर. मग इथे ax म्हणजे हा a आहे हा b आहे. मग आपण ax म्हणजे a² प्लस 2 × a² × b म्हणजे by हा b ची टर्म आहे प्लस by² येईल. ओके, मग a येथे
इथे ब्रॅकेट स्क्वेअर येतो ए स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर प्लस इंटू बी आणि एक्स इंटू वाय प्लस इथे बी स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर येतो. ठीक आहे, समजलं. आता इथे 6 नंबरचा आहे 7m मायनस 4 स्क्वेअर. आता हे ए आहे, हे बी आहे. 7m स्क्वेअर मायनस 2 इंटू 7m इंटू 4 प्लस 4 स्क्वेअर, हा बी स्क्वेअर आला. ठीक आहे, आता 7 म्हणजे 49m स्क्वेअर मायनस 2 7 जा 14, 14 4 जार 56m येईल प्लस 4 4 जार 16. ठीक आहे, समजलं हे सर्वांना. बघा 7 नंबरचा आहे एक्स प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. मग इथे घेऊया आपण एक्स प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. ते एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स इंटू 1/2 प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. तर फायनल आन्सर येईल एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स. इथे येईल हा 2 आणि हा 2 कट होऊन जाईल. इथे फक्त एक्स राहील, एक्स इंटू 1 केल्यावरती एक्सच उरतो प्लस इथे 1 ॲज इट इज येईल. 1चा स्क्वेअर 1च येतो आणि 2चा स्क्वेअर येतो 4. हे फायनल आन्सर आहे. आता इथे आहे इन ब्रॅकेट ए मायनस 1/a ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू, आता ए स्क्वेअर प्लस 2 इंटू ए इंटू 1/a प्लस 1/a ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर मायनस 2 प्लस 1/a स्क्वेअर. कसं आलं, हे कट होऊन जातो. आय स्क्वेअर ॲज इट इज, 2 ॲज इट इज आणि 1चा स्क्वेअर 1 येतो. ए स्क्वेअर ए स्क्वेअर आला. काय समजलं. आता क्वेश्चन नंबर 2 आहे विच ऑफ द ऑप्शन गिवन बिलो इज द स्क्वेअर ऑफ द बायनॉमिनल. आता इथे ब्रॅकेटमध्ये दिलं इन ब्रॅकेट 8 मायनस 1/x. ठीक आहे, तर याचंच आपल्याला इथे ऑप्शन दिलेले आहे, त्यापैकी जे आन्सर आहे ते इथे सांगायचं आहे. तर त्याचं आन्सर येतं 16 मायनस 16/x प्लस 1/x स्क्वेअर. 64 मायनस 16/x प्लस 1/x स्क्वेअर येतो. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3 आहे विच ऑफ द फॉलोइंग बायनॉमिनल्स गिवन बिलो इज m स्क्वेअर प्लस n स्क्वेअर प्लस 40mn इंटू पी क्यू प्लस 49p स्क्वेअर क्यू स्क्वेअर द एक्सपान्शन. तर याचं मेन आन्सर काय आहे ते आपल्याला इथे सांगायचं आहे. तर त्याचं आन्सर येतं इथे mn प्लस इथे 7pq हे त्याचं आन्सर येणार आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे यूज अँड एक्सपान्शन फॉर्म्युला टू द फाइंड व्हॅल्यूज. ओके, फर्स्ट आहे 997 ब्रॅकेट स्क्वेअर. त्याचा फॉर्म्युला येतो ए मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. तर देअरफॉर 997 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 1000 मायनस 3. आता 1000मधून 3 मायनस केल्यावर 997 येतात ना, म्हणून आपण ह्या फॉर्म्युल्यानुसार हे मांडून घेतलं की 1000 मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, मग आता हा पण फॉर्म्युला याप्रमाणे तयार होतो ए स्क्वेअर प्लस बी 2 इंटू ए बी प्लस बी स्क्वेअर. मग हा ए झाला आणि हा बी झाला. मग त्या पद्धतीने मांडून घेऊया आपण. काय येतो 1000 स्क्वेअर मायनस 2 इंटू 1000 इंटू 3 प्लस 3 स्क्वेअर येईल बी स्क्वेअर. मग 1000चा स्क्वेअर किती येतो आपण इथे घेऊया 10 लाख. ओके, इथे मायनस 1000 इंटू 2 इंटू 3. 2 3 जा 6 आणि 6000 इंटू 6 केल्यावर ते 6000 प्लस 3चा स्क्वेअर येतो 9. या सर्वांची यांची आधी मायनस होईल आणि नंतर 9 प्लस होईल. ते इथे येतं 99 9,94,009 हे त्याचं आन्सर येणार आहे. बघा सेकंड नंबरचा आहे इन ब्रॅकेट 102 ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे फॉर्म्युला आहे आपला ए प्लस बी. याच्यात प्लस 2 केले, 100मध्ये प्लस 2 केले तर मग इथे येईल ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस
बी स्क्वेअर इज इक्वल्स टू 100 प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इथे येईल मग 100 स्क्वेअर प्लस 2 इंटू 100 इंटू 2 प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, मग 100चा स्क्वेअर किती येतो 10,000 प्लस 2 इंटू 100 200 इंटू 2 केल्यानंतर इथे 400 येतील प्लस 2चा स्क्वेअर येतो 4. मग यांची सर्वांची प्लस केल्यावर येते 10,404. समजलं. आता इथे 97 स्क्वेअर आहे. इथे फॉर्म्युला येईल आपला ए मायनस बीचा मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस 2 इंटू ए बी प्लस बी स्क्वेअर येणार आहे. ठीक आहे, मग इथे येईल 100 मायनस 3 केल्यावर आपल्याकडे 97 येतात ब्रॅकेट स्क्वेअर. इथे येईल 100 स्क्वेअर मायनस 2 इंटू 100 इंटू 3 इंटू 3 स्क्वेअर. 100चा स्क्वेअर केल्यावर इथे 10,000 येणार आहेत मायनस 2 इंटू 100 200 इंटू 3 ते 600 आणि प्लस 3चा स्क्वेअर येतो 9. तर इथे आन्सर येणार आहे 9,409. 10,000मधून 600 मायनस करायचे प्लस 9 करायचे. ठीक आहे, आता लास्ट वन आहे याचा. तर याचा फॉर्म्युला येईल ए प्लस बीचा येईल. इथे 1000मध्ये 5 प्लस केल्यावरती 1005 येतात. मग इथे येईल ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर इज इक्वल्स टू therefore 1005 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 1000 प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर. इथे येतात 1000 स्क्वेअर प्लस 2 इंटू 1000 इंटू 5 प्लस इथे येतो 5 स्क्वेअर. 1000चा स्क्वेअर किती येतो 10 लाख प्लस 2 इंटू 1000 2000 इंटू 5 10,000. ओके, आणि 5चा स्क्वेअर येतो 25. मग आपला आन्सर येणार आहे 10,10,025. ठीक आहे, समजलं सर्वांना. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.